हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वुमन एम्पॉवरमेंटसाठी सुरू केलेल्या मिळून साऱ्या जणी ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय मी घेतलेला आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट. तुम्ही आत्ताच ह्या 2 दिवसापूर्वी ऐकलं असेल पुण्यामध्ये जी स्वारगेटला घटना घडली की ज्यामध्ये एका मुलीवर पुन्हा बलात्कार झाला आणि मग पूर्ण समाज माध्यमामध्ये सगळ्यामध्ये झोड उठली की मग कशा मुली सुरक्षित नाही आहेत, कुठं देशातच सुरक्षित नाहीत, महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, जगात सुरक्षित नाहीत. आणि मग ह्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा चर्चा सुरू झाल्या आणि त्याच गोष्टी बोलणं सुरू झालं. आज आपण एक स्त्री म्हणून आपण जेव्हा बाहेर जातो, कुठेही आपण फिरायला जातो, घरातून अगदी जवळच्या स्टोअरमध्ये जातो, कुठेही जातो, तेव्हा प्रत्येक स्त्रीनं काही विचित्र गोष्टी अनुभवलेल्या आहेत. अगदी कुठली स्त्री तिथं उभारली असेल तर पुरुषांनी मोठमोठ्यानं बोलणं किंवा एखाद्या स्त्रीकडे बघून रस्त्यावर थुंकणं किंवा मोठमोठ्यानं शिव्या देणं किंवा मोठमोठ्याने गाणी लावणं किंवा अशा काही भाषेमध्ये बोलणं की जी भाषा त्या स्त्रीला एक प्रकारे अपमानजनक असेल. अशा अनेक गोष्टी प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पायरीवर अनुभवलेल्या आहेत. आता जेव्हा सेक्शुअल हॅरॅसमेंट जेव्हा म्हणतो, हॅरॅसमेंट म्हणजे तिथं भयंकर त्रास झालेला असतो त्या स्त्रीला, तर या हॅरॅसमेंटपासून आपण स्वतःला किंवा आपल्या भोवतीच्या स्त्रियांना आपण कसं जास्तीत जास्त सुरक्षित ठेवू शकतो हा विचार आता आपण करणं गरजेचं आहे. सरकार काय करतंय किंवा इतर समाज काय करतोय हा विचार करण्यापेक्षा मी माझ्यासाठी काय करू शकते हा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये याचे अनेक कंगोरे आहेत. सेक्शुअल हॅरॅसमेंट ही ओपनमध्ये म्हणजे बाहेर समाजामध्येच जास्त होते आणि मग एखाद्या क्लोज्ड सर्किटमध्ये होत नाही असं नाही आहे. आता जेव्हा आपण एक ओपन सोसायटी म्हणून असतो जिथं जेव्हा आपली अनेक लोकांची इंटरॅक्शन्स होतात, अनेक लोकांशी भेटतो, बोलतो, तेव्हा एकूणच तुमच्या पर्सनॅलिटीचा, एकूणच तुमच्या स्वभावाचा, एकूणच तुमच्या बॅकग्राऊंडचा अंदाज घेतला जातो. आता हे मी कशासाठी सांगते तर एक कुख्यात पिडोफाईल म्हणजे लहान मुलांना किडनॅप करून त्यांच्यावर अत्याचार करणारा एक गुन्हेगार होता आणि त्याची इंटरव्ह्यू घेत असताना त्या स्त्रीनं विचारलं की तुम्ही मुलांना सिलेक्ट कसं करायचं की कुठल्या मुलाला किडनॅप करायचं. तर त्याच्यावर तो म्हणालेला की ज्या मुलाकडं त्याच्या आईवडिलांचं फार लक्ष नसेल किंवा ज्या मुलाचे वडील अतिशय वीक असतील, स्ट्रॉंग नसतील, जे त्याला सपोर्ट करू शकतील किंवा जे त्याला नंतर स्ट्रॉंगली त्याच्या मागं उभे राहू शकतील, असे जर वडील नसतील, असे आई वडील नसतील, तर मी अशा वीक पॅरेंट असलेल्या मुलांना किडनॅप करायचं. तर याच्यामध्ये त्यांचाही सायकोलॉजिकल अभ्यास असतो. जरी ते क्रिमिनल असतील तरी क्रिमिनल माइंड असतं त्याच्यामध्ये, त्या पद्धतीची एक मनोविकृती असते. आता जेव्हा एखादी स्त्री सोसायटीमध्ये जाते, जॉबसाठी असू दे, बिझनेससाठी असू दे, इतर काही इंटरॅक्शन्स असू दे, कारण आपण समाजाचा भाग आहे, आपण समाजात जाणारच नाही असं शक्य नाही, तेव्हा तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, मग तो सोशल मीडिया असू दे, तुम्हाला नवीन भेटलेले लोक असू देत किंवा तुमच्या बिझनेसमध्ये येणारे लोक असू देत किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणचे लोक असू देत, तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन काय लेवलपर्यंत शेअर करताय याचं भान ठेवा. कारण तुम्ही जरी खूप चांगले असाल, प्युअर असाल, तरी समोरची व्यक्ती काय पद्धतीनं ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करते याचा तुम्हाला अंदाज नसतो. त्यामुळं आपली इन्फॉर्मेशन शेअर करत असताना ती अतिशय उत्तम पद्धतीनं रेस्ट्रिक्टेड जेवढ्याच तेवढी त्याच पद्धतीनं शेअर करा. हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळं तुम्हाला दाखवायचं असतं, प्रत्येक गोष्ट शो ऑफ करायची असती. हे आपण करत असताना आपण स्वतःला किंवा आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला अशा पद्धतीने एक्सपोज करत नाहीये ना की ज्यामुळं अशी जी मनोविकृत माणसं आहेत ती आपल्याकडं किंवा आपल्या घरातल्या दुसऱ्या स्त्रीकडं आकर्षित होत आहेत, याचंही तुम्ही भान ठेवा. तर याच्यानंतर जेव्हा स्त्री बाहेर जाते किंवा कुठल्याही सराउंडिंगमध्ये जाते, एक सिक्स्थ सेन्स असतो. आपल्याला कळतं की हे सराउंडिंग कशा पद्धतीचं आहे. तुम्हाला जर असं वाटलं की हे सराउंडिंग मला सेफ वाटत नाही आहे, इथले लोक मला योग्य पद्धतीचे वाटत नाही आहेत, तर फॉलो युअर इन्स्टिंक्ट. तुमचे इन्स्टिंक्ट फॉलो करा. तिथून जितक्या लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल तितक्या लवकर बाहेर पडा किंवा तुमचे जे कन्सर्न लोक आहेत की ज्यांच्याकडून तुम्हाला पटकन मदत मिळू शकेल,
मदत होऊ शकेल अशा लोकांना इमिडिएटली फोन करून मेसेज करून तुमचं लोकेशन पाठवून तुम्ही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आता कोणत्याही ठिकाणी स्त्री म्हणून जगत असताना आपण सेफ नाही ही एक भावना मनात घेऊनच आपण वागायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर कोणत्याही अनोळख्या ठिकाणी किंवा कुठल्याही एक रिकाम्या ठिकाणी जिथं कुणीही संपर्क नाही, जिथं इतर लोक जात येत नाही अशा ठिकाणी जाणं संपूर्णपणे टाळा. त्या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे जर कुणी चल म्हणत असेल, जाऊया म्हणत असेल किंवा मैत्रिणी सुद्धा म्हणत असेल आपण फिरूया तर तुम्ही स्ट्रिक्टली त्याला नाही असं सांगा. जेव्हा तुम्ही व्हॉट एव्हर युअर ड्रेसिंग अप, आता तुम्ही परत म्हणाल की हे मुलींवरच सगळं आलं, पण मुलींवरच सगळं यायचं मुलींबद्दलच बोलायचं कारण असं की शेवटी ती वेदना आहे, तो त्रास आहे किंवा जो सगळा प्रसंग आहे तो त्या स्त्रीवरच होतो आणि आपण परत पुन्हा मागं नाही जाऊ शकत. त्यामुळे तुम्ही जे काही ड्रेस्डअप आहे ते ड्रेस्डअप तुमचं एक तुम्हाला सहजपणे हालचाली करता येण्यासारखं किंवा असा काही प्रसंग आला तर पटकन चालता येईल, पळता येईल, जाता येईल अशा पद्धतीचं असावं. तर ह्याचं तुम्ही पुरेपूर लक्ष ह्याच्याकडे ठेवा. अजून एक गोष्ट आहे की सेटिंग द बाउंड्रीज. कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी आपली पर्सनॅलिटी अजिबात ठेवू नका. एक स्त्री म्हणून तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज सेट कराव्याच लागतील. मग ते तुमचं घर असू दे, तुमचं बिझनेस प्लेस असू दे, तुमचं वर्क प्लेस असू दे. जेव्हा एखादी स्त्री आपली डिग्निटी ठेवून एक थोडा स्ट्रिक्टनेस आणि थोडी तिच्या पर्सनॅलिटीबद्दल जेव्हा लोकांना आदरयुक्त भीती वाटते तेव्हा अशा स्त्रियांना जनरली सायकोलॉजिकल किंवा फिजिकल हॅरॅसमेंट खूप कमी प्रमाणात सहन करावी लागते किंवा सहन करावीच लागत नाही. कारण यू आर सेंडिंग द सिग्नल्स. आता याच्यामध्ये मी अगदी साध्यातलं साधं उदाहरण जेव्हा काही आमचे सेमिनार्स असतात किंवा ह्याच्यामध्ये मी सांगत असते की लाल मुंगी आणि काळी मुंगी, म्हणजे आता मुंगी एवढी छोटीशी असते पण आपण लाल मुंग्यांच्या सहसा नादाला लागत नाही कारण आपल्याला माहीत असतं की ह्या चावतात, ह्या आपल्याला कुठेतरी इंज्युअर करतात, त्यामुळे आपण त्यांना सहसा त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. तसंच जर आपली एक पर्सनॅलिटी आपण जशी सेट केली की फ्रेंडली येट यू हॅव सम बाउंड्रीज, तुम्ही त्या बाउंड्रीज क्रॉस नाही करू शकत, तेव्हा तुमच्या बाबतीत अशा घटना घडण्याचं प्रमाण खूप कमी येतं. जेव्हा तरीसुद्धा एवढं सगळं करून तुम्हाला जर असा प्रसंग वाटायला आला की आता काहीतरी इथं वाईट होऊ शकतं किंवा वाईट होण्याची शक्यता आहे, तेव्हा इमिडिएटली यू टेक हेल्प. तुम्ही मदत घ्या. तुम्ही कॅबनं जाणार असला तर सरळ, म्हणजे ह्या बाबतीत तुम्ही कसलीही लाज बाळगू नका. कॅब ड्रायव्हरचा फोटो घ्या, तो तुमच्या ग्रुपवर टाका. कॅबचे डिटेल्स तुमच्या ग्रुपवर टाका. हल्ली फॅमिली ग्रुप असतात, फ्रेंड्सचे ग्रुप असतात, त्याच्यावर तुम्ही टाका. तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर करा आणि शक्य असेल तर तुम्ही कंटिन्यू तुमच्या घरातली जी व्यक्ती आहे त्याच्याबरोबर कंटिन्यू बोलत राहा. तुमचं घर, ऑफिस जर निर्मनुष्य ठिकाणी असेल तर जिथपर्यंत भरपूर वर्दळ आहे अशा ठिकाणी तुम्ही तुमचा तिथं उतरण्याचा प्रयत्न करा आणि मग घरातली व्यक्ती किंवा कोणीही असेल, घरातली जी जबाबदार व्यक्ती आहे की ज्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे अशा व्यक्तीला तिथं न्यायला बोलवा. आता तुम्ही म्हणाल रोज आता आम्ही बाहेर राहतो, जर रोज कुठून हे करणार आहे तर तुम्हाला हे करावं लागेल. कारण का शेवटी इट विल कम टू यू ओनली. जर काही बरं वाईट झालं तर ते आपल्याकडं स्त्रीचाच दोष मानला जातो. आणि मी म्हणते याच्यामध्ये दोष कुणाचा आहे, स्त्रीचा आहे, पुरुषाचा आहे हे म्हणण्यापेक्षा एखाद्या स्त्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि आयुष्य उद्ध्वस्त होणं ही काही सोपी गोष्ट, छोटी गोष्ट नाही आहे. तर ह्या मोठ्या गोष्टीसाठी आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करू शकतो आणि करायलाच पाहिजे. अनोळखी व्यक्तींबरोबर बोलणं, अनोळखी व्यक्तींना नंबर शेअर करणं, इन्फॉर्मेशन शेअर करणं टाळा. आणि गव्हर्नमेंटच्या अनेक हेल्पलाईन आहेत, स्टेट लेवलच्या आहेत, त्याच्यानंतर नॅशनल लेवलच्या आहेत, लोकल आहेत, अशा अनेक हेल्पलाईन आहेत ज्या तुम्हाला उत्तम पद्धतीनं मदत करू शकतात. तर त्यातल्या काही हेल्पलाईन्स मी तुम्हाला सांगते आहे. तर नॅशनल हेल्पलाईन नंबर आहे 1091-1092. डोमेस्टिक व्हायलन्स जे होतं,
जे घरी फिजिकल अब्यूज होतो किंवा सायकोलॉजिकल अब्यूज होतो त्याच्यासाठीचा नंबर आहे 181 किंवा 182. इमर्जन्सी नंबर आहे 112 किंवा 113. अजूनही काही हेल्पलाईन नंबर आहेत ज्या स्त्रियांना घरात आसरा नाही आहे किंवा काही कारणामुळे घरातून बाहेर काढलं जातं आहे आणि आता कुठं जायचं असा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी वुमन्स शेल्टरचा नंबर आहे 10920. सार्थक नावाची काउन्सिलिंग सर्व्हिस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काही इश्यू असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता, सांगू शकता आणि हे सगळे नंबर ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या पद्धतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. सेक्शुअल हॅरासमेंट ही आपल्याकडं इतकी सहजपणे घेतली जाते की म्हणजे आज एक घटना झाली, 2-3 दिवस त्याच्याबद्दल बोललं जातं, परत ते विसरलं की परत जसंच्या तसं आपलं रुटीन सुरू होतं. पण हे दुसऱ्याच्या बाबतीत घडलं ते आपल्या जवळच्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत घडू नये म्हणून आपण ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे. तर मिळून साऱ्याजणी ह्या आपल्या वुमन्स सिरीजच्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात आपण ह्या अतिशय महत्त्वाच्या पण कमी चर्चा केल्या गेलेल्या टॉपिकबद्दल करतोय. तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. हे सगळे नंबर्स, ह्या सगळ्या हेल्पलाईन्स तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा इमर्जन्सी डायलमध्ये. आणि कधीही मी सगळं एकटीच सगळं हँडल करू शकते असं काहीतरी एक ॲटिट्यूड न ठेवता जिथं गरज लागेल तिथं पटकन कुणाचीही मदत घ्या आणि त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जास्तीत जास्त शांत राहून ह्यातनं उत्तम काय मला करता येईल ह्याचा विचार करून त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. सो दिस वॉज ऑल अबाउट सेक्शुअल हॅरासमेंट. होप यू गेट ऑल द इन्फॉर्मेशन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.